आपलं कुणाला म्हणाव, इथं तर पाठचे बी दुश्मन आणि पोटचे बी दुश्मन. चला नमस्कार मंडळी, काय सर्व बंधू भगिनीला साष्टांग नमस्कार. आजचा जो विषय आपल्या समोर घेऊन आलो ना, तुम्हाला खरंच काहीतरी सतर्कतेचा इशारा द्यायसाठी, काहीतरी चांगलं सांगायसाठी. कारण आजकाल समाजामध्ये आपल्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी घडतात, अगदी भयानक आणि भयंकर घडतात. त्या काय घडतात आणि का घडतात याच्या मागची भरपूरशी कारणं शोधल्यानंतर काही कारणं उलगडायजोगी होती आणि काही कारणं उलगडायजोगी नव्हती. म्हणून जे उलगडायजोग्या गोष्टी आहेत त्याच आपण बोलायला पाहिजे, ज्या उलगडल्या जात नाहीत त्या सोडून दिलेल्या पाहिजे. पण काय मित्रहो, काही गोष्टी बोलावं लागतात, अंतःकरणाला घर करून बसतात, अंतःकरणाला आतून पोखरायला सुरुवात करतात. अशा गोष्टी प्रत्येकाच्या अनुभवात आलेल्या आहेत. पण काही शहाणी मंडळी, काही सुज्ञान मंडळी, सुसंस्कृत आणि त्यांच्यावर संस्कार असलेली मंडळी त्या गोष्टी इग्नोर करतात, धरसोड करतात. आणि अशा धरसोड करणाऱ्या माणसामागं ज्या गोष्टी धरून सोडून देतात, काय ठेवलं नाही त्याला विचार असतात, ते विचारिक असल्यामुळं समजतात की चला कुणाच्या नांदी लागून फायदा नाही, कुणाला दोन गोष्ट वाईट बोलून फायदा नाही. हे जग प्रेमानं जिंकता येतंय, प्रेमानं जिंकता येतंय. आणि जो प्रेमानं जिंकायला निघतो त्याच्या मागं हा जग कसा हातपाय धुवून लागतो याचा विचार प्रत्येकाला आलेला आहे, याचा विचार प्रत्येकानं केलेला पण आहे आणि याचं उत्तर प्रत्येकाला भेटलेलं पण आहे. काय ना, जगामध्ये भरपूरशा काही अशा गोष्टी वाईट घडताना दिसतात. समाजामध्ये आपल्या अवतीभोवतीमध्ये काही आस्तींचे साप म्हणतात. आस्तींचे साप हे आपल्या गावाच्या बाहेर नसतात. आस्तींचे साप हे आपल्या गल्लीच्या बाहेरचे नसतात. आस्तींचे साप आपल्या घराजवळच्या दूरचे नसतात. आस्तींचे साप आपल्या घरचे असतात. भरपूर ठिकाणी बघितलं, घरातलाच माणूस कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतास ना. कुठलीही गोष्ट ही आपल्या घरातल्या मंडळीला जेवढी माहीत असते तेवढी परख्याला माहीत नसते. कुठलीही गोष्ट जर वाईट प्रसंग घडला असन, ओढवून आला असन, तर याच्या मागं परक्याचा कमी पण घरातल्याचा जास्त हात असतो. काय चला, हा विषय प्रत्येकाला माहीत आहे, पण सांगतो तुम्हाला. आजकाल चोहीकडे आपले मळे फुललेले आहेत. गव्हाची काढणी सुरू झालेली आहे. सर्वत्र कुणाचा हरभरस काढणं सुरू आहे, सोंगणं सुरू आहे, गहू सोंगणं सुरू आहे. मशीननं काढतायत. जिथं मशीन जात नाही तिथं शेतकरी हातानं मजूर लावून सोंगून घेत आहेत. गहू, मक्का सर्व आता काढणीला आलेलं आहे आणि शेतकऱ्यासाठी सुगीचा दिवस सुरू झालेला आहे. अशामध्ये जरा तोंड सांभाळून बोला. मी जे सांगतो खोटं सांगणार नाही. आपण जरा तोंड सांभाळून, शब्द मोजून, मापून बोललेलं चांगलं. जगामध्ये खूप वाईट प्रसंग बघायला भेटून राहिलेत. जिकडं तिकडं पेपरवर तेच आहे, टी व्हीवर तेच आहे, मोबाईलवर तेच आहे. काय झालंय, कित्येक शेतकऱ्याचे गहू आता काढणीला आलेले आहेत ना. एक शब्द नुसता तोंडातून वाईट गेलं ना, तर दुसरा म्हणतो बघून घेतो. मनाच्या मनात त्याचा विचार चालू असतो की याचा कांड कुठं करायचंय, हे आता तो शोधत बसतो. आणि आपली मंडळी जितके या कामामध्ये लवकर शोधते तितके परखे शोधत नाहीत. आपल्या माणसाला थोडं हलक्यानंच घ्या. कारण त्याला हलके फुलके शब्द वापरा. भारीतले शब्द जर आपल्या घरातल्या मंडळीला वापरले, भाऊ भाऊबंद भारीतले शब्द जर वापरले ना भाऊ, तर त्याचा खूप भारी मोजमाप, त्याचं वजन फार मोठा भुर्दंड भरावा लागू शकतो. खोटं सांगणार नाही. अशाच काही घटना घडतायत. पेपरला पहा, टी व्हीवर पहा, मोबाईल नेटवर पहा. अमुकजीच्या हरभऱ्याची थप्पी फुकून दिली. 100-100, 200-200 पोत्याच्या राशी पडतीन एवढे मोठमोठाल्या हरभऱ्याच्या गंज्या.
गहू पटची पट 10-10 एकर गहू काडी लावून फुकून दिलेत. नाविलाज त्या गोष्टीला. मकाची रान पटची पट काडी लावून फुकून दिलेत. हे असे आष्टींचे साप, हे असे आपल्या जवळची मंडळी, ही अशी कदाचित आपल्या घरातली सुद्धा मंडळी. कोणामध्ये सहनशीलता राहिली नाही, सहनशक्ती राहिली नाही. आरेला कारे, कोणातच समंजसपणा राहिला नाही. म्हणून सांगतो दादा हो, आता सगळेच सुगीचे दिवस सुरू झालेत. एक सुद्धा आपली छोटीशी चूक आपल्याला कुठं पोहोचू शकते. म्हणून दादा हो, सर्व बंधू भगिनीला एक आग्रहाची आणि नम्रतेची विनंती असेल की आपल्या तोंडातून कुणाला वाईट शब्द खर्चू नका. आपण गण साध्या भावनेनं, भोळ्या भावनेनं कुणाला तरी बोलायला जाता आणि जमाना आजकाल एवढा समंजसपणा घेणारा राहिला नाही. तुम्ही एक शब्द जर सहजतेनं बोलायचा प्रयत्न केला तर त्याचा वाईट लागल्याशिवाय, त्याचा वाईट परिणाम भोगावा लागल्याशिवाय जमणार नाही. बेकार कंडिशन आहे. कोणाचे पोरं लाईनला लागलेले नाहीत, बेकार म्हणून फिरू राहिलेत. आपण सहज एखादा शब्द जर बोलला तर लगेच टचका बसतो. पोरी सुद्धा त्या लेवलच्या राहिल्या नाहीत. पोरी सुद्धा आता लय वातावरण बिघडलं, तुम्हाला माहिती आहे. जर आपण एखादा नुसता कोंबडीहून, कुत्र्याहून, कशाहून जरी बोलायचा प्रयत्न केला, त्याची म्हण आहे, खालच्या गाडग्याला जर लागलं तर वरचं गाडगं आवाज देतंय आणि वरच्या गाडग्याला जर हाणलं तर खालचं गाडगं आवाज देतंय. तशातली गोष्ट आहे. तुमच्या शेजाऱ्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका. तुमच्या घरातल्यावर विश्वास ठेवू नका. कोणाचं कुठं जळतंय हे आपल्याला माहीत नाही. म्हणून एखादा सहज फेकलेला शब्द कुत्र्याहून फेका, मांजराहून फेका, जनावराहून फेका, पक्ष्याहून फेका, लेकराहून फेका, बकराहून फेका, कशावरूनही कवा शिक कोणाला त्याचा ठसका लागन, कवा शिक कोणाला भुकटा लागन, तिखट लागन, सांगता येणार नाही. म्हणून दादा हो, जमाना लय बदललाय. आता हल्लीसारख्या गोष्टी राहिल्या नाहीत. त्याच्यामुळं पुन्हा एकदा तुम्हाला नम्र विनंती करतो की मोजून मापूनच वागायचा प्रयत्न करा. कारण आपण जर मोजून मापून जर वागायचा प्रयत्न केला तर आपली पिढी सुद्धा आपले अनुकरण करतील. नाहीतर आपण एक शब्द जर वरच्या थरातला बोलला तर आपल्याला कुठं खिंडीत घोडं गठवायचंय आपलं, हे प्रत्येकाचा अभ्यास झालेला आहे. म्हणून सांगतो दादा, आपलं लय मोठं पडलेलं आहे. हे लोक कवा शिकी दे नाश करून देतील. म्हणून सांगता येत नाही. कधीच कोणावर विश्वास ठेवू नका, ना पाठच्यावर ना पोटच्यावर. तुम्हाला वाटत असन हा माझी अवलाद आहे, आपली अवलाद जरी असली तरी आपली अवलाद कशी आपल्याला थुका लावून मारते, कशी थुका लावून कुटते, कशी थुका लावून आपली खुटी ठोकून देते, सांगता येत नाही. जगात प्रत्येकाला अनुभव आलेला आहे. माझं काबाड ओझ, माझं कोणी नाही या जगात, मीच आहे माझा स्वतःचा. मी जे करीन तीच पूर्व दिशा. जगाच्यावर भरोसा ठेवून जगावर विसंबून राहिला, त्याचा कार्यभाग संपला. म्हणून सांगतो दादा, हल्लीच्या जगामध्ये आपलं जे काय चांगलं चालू आहे, हे चांगलं चालू आहे हे कितीक जणांच्या डोळ्यात खुपते हे आपल्याला माहीत नाही. पण ध्यानात ठेवा, अजून वेळ गेलेली नाही. कुणाला अपशब्दानं बोलू नका, अपशब्दानं दुखवू नका, कुणाला खवळणीचं पाणी देऊ नका. आपलं जे चालू आहे ना ते व्यवस्थित चालवा. आपण आपल्याजवळ असलेलं धन कसं तिजोरीत झाकून ठेवतो, कोणाला दाखवत नाही, तशातली गोष्ट आहे. आपल्यात चांगले गुण जेवढे आहे ना तेवढे तसेच ठेवा, कोणाला दाखवू नका. हे चांगले गुण दाखवायचा प्रयत्न जर केला, जग म्हणतं लय शहाणा झाला, आम्हाला प्रवचन देऊ राहिला, लय मोठा अमुक झाला का, लय तमुक झाला का, लय मोठे अनुभव गावाकडचे.
तुमच्या भागात ते अनुभव घ्यायला तसे लोक आहेत का नाही? तुमच्याकडले लोक वेगळ्या क्वालिटीचे असतील, पण आमच्याकडची मंडळी ज्या काय क्वालिटीची आहे, ज्या काय प्रकारचे त्यांच्यामध्ये कुटू भरलेले गुण आहेत, हे गुण मी आज तुमच्या समोर सांगितले. तुमच्या भागात अशी मंडळी आहे का नाही? जर असेल तर कमेंटमध्ये खरंच सांगा. आणि आपल्या माणसापासून शक्यतोवर सावध राहा. आपला दुश्मन काही अमेरिकेतून येत नाही. आपला देशाचा दुश्मन भले बाकीचे देश असतील, आपल्या देशाचे दुश्मन बाकीचे देश असतील, पण आपल्या घरात काही तिकडले लोक येणार नाहीत. घरातल्यासाठी आपले घरातलेच आपल्या शेजारचेच दोषी आहेत. म्हणून सांगतो दादा, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडे अशी मंडळी आहे का नाही हे मात्र सांगा कमेंटमध्ये. बरोबर ना? चला काही हरकत नाही. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.